नजर लागली, दृष्ट लागला, उतारा केला, लिंबू कापून टाकलं म्हणजे आध्यात्मिक व्याधी का? तर ह्याचा संबंध आहे, पण तो शास्त्रीय मार्गातून आपण समजून घेतला पाहिजे. एखादी छान गृहिणी असते, छान सुखानं संसार करत असते आणि अचानक ब्रेस्ट कॅन्सर झाला असं बघायला मिळतं. किंवा आपणही बघतो लोकांमध्ये एखादा अगदी निर्व्यसनी, शुद्ध शाकाहारी, नियमित वागणारा माणूस असतो, त्याला कसला ना कसला तरी कॅन्सर झाला. आणि विशेषतः अजूनही गावाकडे गेलं तर तुम्ही जसं म्हणलं की तो उतारा हे केलाय किंवा ते कुणाच्या तरी बाहेरचं आहे असं बोलतात त्याच्यामध्ये, की बाहेरचं आहे म्हणून ते केलं, कुलदैवताला जाऊन आलो, कुंडली कोणाला तरी दाखवली की त्या कुंडलीतच दोष आहे का वगैरे वगैरे. तर खरं तर ना याला आध्यात्मिक व्याधी नाही म्हणत. हे त्वचेवरचे पांढरे कोड बद्दल जसं म्हटलंय, तुम्ही दुसऱ्याला जर वेडवाकडे बोलला, सिनियर्सचा अपमान केला, शिक्षक गुरु यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर असं येत, तर माझं काही समाधान होईना की असं कसं काय. म्हणून मी आयुर्वेदात त्याच्याबद्दलचं रेफरन्सेस बघितले, इतर रेफरन्सेस बघितले, मग मला तो कनेक्ट आला. त्वचारोग होण्यामध्ये आणि कठोर बोलण्यामध्ये काय साम्यता आहे. मग दत्तगुरूंचा अवतार जे साईबाबा, तर त्यांची पोथी वाचताना त्यात त्यांचं उत्तर असं मला कळलं. त्यात त्यांनी म्हणले, आता बरेच लोक बोलताना तुम्ही बघितलं असेल की ढग आले की मला सर्दी होते, हवा बदलली की मला व्हायरल इन्फेक्शन होतं, सकाळ म्हणलं की मला शिंकाच, मला दुपारी झोप येते पण रात्र झाली की मला झोपच येत नाही. जी काही न कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आपण सुरुवातीला जसं म्हणलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाही. मग या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टींना त्यांनी आधी दैविक या ह्याच्यामध्ये टाकलं. माझ्याकडे एक अमेरिकेची मुलगी होती, अचानक दिसेन असं झालं, सगळं अमेरिकेतले सगळे उपचार करून भारतात आले, तर त्यांना या पद्धतीने उपचार केले, त्या मुलीला दिसायला लागले. तिला ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. मग तो RA फॅक्टर म्हणजे सांधेदुखीचे ऑटो इम्युन असतात, थायरॉइडला सुद्धा काही जण ऑटो इम्युन म्हणतात. हे सगळे आजार का होतात? ऑटो इम्युन म्हणजे तुम्हाला दिसत नाही कारण, पण आजार तर दिसतो. मग हे सगळे या आधी दैविक या ह्याच्यामध्ये आलेले असतात. आज गुरुकृपा आहे म्हणून एक रस्ता झाडणारी एखादी बाई असेल तर ती सुद्धा हक्कानं येऊन मला भाजी भाकरीचा डबा देऊन जाते. आणि लता मंगेशकरांनी सुद्धा नाडी परीक्षेला बोलवलेलं होतं. मग हे घडू शकतं, हे मी करतो म्हणून होऊच नाही शकत.